10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.9%. यंदाही मुलींचीच बाजी, तर 94% मुली आणि 89% मुलं उत्तीर्ण. कोकण विभागामध्ये सर्वाधिक 97.62% निकाल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2% कमी निकाल. मुंबईमध्ये डॉक्टर ई मोझेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला गळती. दुरुस्तीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू. मुंबईतील काही भागामध्ये आज पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचेही आवाहन. नांदगाव पेठ एमआयडीसी जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटल्यानं अमरावतीचा पाणी पुरवठा विस्कळीत. जीवन प्राधिकरण कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा. अमरावतीकरांना 2 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. ठाण्यामध्ये नाल्यात उतरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. दरवर्षी नालेसफाईच्या नावानं हातसफाई होते. नालेसफाई पूर्ण होत नसल्याचा महेश कदमांचा आरोप. गेल्या 60 दिवसांपासून आझाद मैदानामध्ये समग्र शिक्षक अभियानाच्या शिक्षकांचं आंदोलन. तर राज्यभरातील 3378 शिक्षक यात सहभागी. सरकारकडून मात्र अजून कोणताही तोडगा नाही.